शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूनं त्याची उपकार स्तुती करण्याची, उपासना करण्याची आपल्याला ही सुवर्ण संधी दिलेली आहे. प्रभूचे आपण आभार मानूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही ऋणी आहोत आणि हे व्यक्त करण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत. आम्हाला तुझी उपासना करण्याची संधी तू दिलेली आहेस. आम्हाला आमच्या जीवनात श्वास दिलेला आहेस. हे तुझं प्रेम आहे आणि ह्याबद्दल आम्ही खरोखरच तुझे आभार मानतो. तू आम्हाला पात्र समजतोस आणि म्हणून आम्हाला नवीन संधी देतोस. प्रभू, आम्ही या संधीचा चांगला उपयोग करावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. आज खरेपणानं, आत्म्यानं तुझी उपासना करावी. तुझं गौरव तुला द्यावं, तुझ्या सान्निध्याचा अनुभव घ्यावा, यासाठी या उपासनेचा उपयोग कर. आम्हाला तुझ्या ठाई नम्र आणि लीन राहू दे. तू बोलत असताना तुझी वाणी ऐकण्यासाठी आमचं मन तयार कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. तुझ्या गौरवासाठी ही प्रार्थना आम्ही येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आपल्या उपासनेमध्ये आजचा आपला थीम आहे फ्रेंडशिप डे. प्रभूची उपकार स्तुती करूया त्याच्या या सुंदर प्रेमाबद्दल. त्याची काही गाणी गाऊया. आज माझ्याकडे तशी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताची काही विशेष गाणी नाही आहेत, परंतु माझ्याकडं साक्षीची गाणी आहेत. हो, मला मुंबईहून सिस्टर सुवार्ता शशिकांत तिवारी यांनी काही गाणी पाठवली आणि त्यांनी ही गीतं पाठवताना म्हटलं, ही माझी साक्ष आहे. आपण त्यांची ही गीतरूपी साक्ष ऐकूया. ही गाणी अगदी अवन फ्रेश आहेत, म्हणजेच अगदी नव्याने माझ्याकडे आलेली आहेत आणि त्याला आम्ही रूपसाज दिलेला आहे. चला तर ही गीतं ऐकूया, प्रभूची उपकार स्तुती करूया. कभी ना डरूंगी, कभी ना डरूंगी, डाली जा
जय जय पाऊंगी, प्रभु का धन्यवाद करूंगी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरा जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, प्रभु ही मेरा जीवन का साथी। मेरी जरूरत को पूरा करता है वो, मेरी जरूरत को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, प्रभु का धन्यवाद करूंगी। उसके संगति में सदा रहूंगी, साथ चलूंगी मैं जय जरूर पाऊंगी, साथ चलूंगी मैं जय जरूर पाऊंगी, प्रभु का धन्यवाद करूंगी, प्रभु का धन्यवाद करूंगी, प्रभु का धन्यवाद करूंगी। तेरे सामर्थ से परदेशु रहूं मैं तेरा सदा, पवित्र आत्मा से भर दे मुझे, पवित्र रहूं सदा। तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु, तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु। तेरे सामर्थ से भर दे यीशु, रहूं मैं तेरा सदा, पवित्र आत्मा से भर दे मुझे, पवित्र रहूं सदा। हर मुश्किल को संभव करने वाला तू ही तो मेरा खुदा, हर बीमारी से चंगा करने वाला तू ही तो मेरा खुदा। हालेलुया, हालेलुया। हर मुश्किल के संभव करने वाला तू ही तो मेरा खुदा, हर बीमारी से चंगा करने वाला तू ही तो मेरा खुदा। तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु, तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु। हालेलुया, हालेलुया। मुझको तू छू ले राजा, धन्य मैं हो जाऊं, इनकी सिंहासन में बस जा, सामर्थ से भर जाऊं। हालेलुया, हालेलुया। मुझको तू छू ले राजा, धन्य मैं हो जाऊं, दिल की सिंहासन में बस जा, समझ से भर जाऊं।
यीशु तेरे सामर से बर दे यीशु कहूँ मैं तेरा सदा पवित्र आत्मा से भर दे मुझे पवित्र रहूं सदा तू झूले मेरा प्रभु तू झूले मेरा यीशु तू झूले मेरा प्रभु तू झूले मेरा यीशु मेरा यीशु मेरा यीशु। सुवार्ताताई, या सुंदर गीतांमध्ये तुम्ही आम्हाला प्रभूची स्तुती करण्यासाठी सहाय्य केलत, आपला वेळ दिलात, ही गाणी आमच्याकडे पाठवलीत, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आणि दुबईहून सिस्टर रश्मी त्रिभुवन प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. योहानाचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 12 ते 17 ही वचने. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. ही माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रासाठी मरावे यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही. मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. आता मी तुम्हाला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते. पण मी तुम्हाला मित्र म्हणतो, कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हाला कळविल्या आहेत. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे, यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हास आज्ञा देऊन सांगतो. वाचलेली वचने देव आपल्यासाठी आशीर्वादित करत. आमेन. सिस्टर रश्मी, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारी पण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपले मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे आणि उपासना संगीतामधून आपल्या परिचयाचं हे गीत आपण गाऊया. आपण उपासना संगीतामधून 117 नंबरचं गीत गाऊया, कोण मित्र येशुवाणी. आज आपण आपल्या भक्तीमध्ये फ्रेंडशिप डे, मित्रासंबंधी विचार करणार आहोत आणि म्हणून हे गीत मी निवडलं आहे. सर्वांच्या परिचयाचं आहे. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी, सहाय्य करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरऊनी, शोक भीती करीतो. मोह असले की चिंता, काही दिसे त्रासाया. धैर्य नच सुटू दे,
जा प्रभूला सांगाया, सर्व दुबळ्यास पाहे, चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे, हात धरी म्हणतो, कष्टी जरी श्रमलेले, खांब जड वाहाया, त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया, मित्र जरी तुच्छ माने, जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वा होणे, सिद्ध अंगीकाराया. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आजचा सुंदर दिवस तू आम्हा सर्वांना आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवतोस, आम्हाला आरोग्य देतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला दिले आहेत. त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून प्रभू, आम्ही अत्यंत अल्पसं दान आज तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर, आणि या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाच्या जीवनामध्ये तुझे अनेक आशीर्वाद आणण्यासाठी, जो प्रत्येकजण या भक्तीमध्ये सहभागी होत आहे, प्रभू, त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तुझी कृपा, तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे, ही आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही तुला विनंती करतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर, तुझं सत्य आम्हाला प्रगट कर, तुझी इच्छा समजण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्ही जे काही ऐकतो प्रभू, त्या प्रकारे आम्ही आचरण करावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, हा संदेश आपल्यापर्यंत आणतायत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता आणि कशा प्रकारे ही भक्ती आणि प्रभूचं वचन आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आणत आहे, त्याविषयी ऐकून आम्हाला अतिशय आनंद वाटतो. प्रभू त्याच्या वचनाद्वारे आपली भेट घेत आहे, आपलं मार्गदर्शन करत आहे, आपल्याला आशीर्वाद देत आहे. याबद्दल आम्ही प्रभूच्या नावाला मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सर्व या भक्तीमध्ये सहभागी होता, देवाचं वचन ऐकता, त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. मी नेहमीच या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देतो. आपण या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता, आपण शास्त्र वाचन करू शकता, गीत गाऊ शकता, दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून जर आपली इच्छा असेल तर आपण जरूर या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता. आपण आमच्यासाठी प्रार्थना करता, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या द्वारे जे काही आम्ही कार्य करत आहोत त्या सेवेसाठी आपण दान पाठवता, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. प्रभू आपल्या सर्वांना अतिशय आशीर्वादित करो आणि अधिक
आपल्या प्रत्येकांचा त्याच्या सेवेसाठी उपयोग करून घेऊ, ही माझी प्रार्थना आहे. आम्हाला आमच्या भक्तीमध्ये नवीन नवीन गाण्यांची नेहमीच आवश्यकता असते आणि त्यासाठी मी नेहमीच विनंती करत असतो. परंतु त्यासाठी आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळत नाही, याचं अतिशय वाईट वाटतं. जर आपण गाऊ शकता तर जरूर आपलं गाणं आमच्या या भक्तीसाठी आपण पाठवा आणि या भक्तीमध्ये त्या गाण्यांचा समावेश करायला आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आम्ही प्रार्थनेसाठी झूमच्या माध्यमातून एकत्र येतो. 1 ऑगस्टला आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळाला. 8 लोक या प्रार्थनेसाठी एकत्रित आले. अनेकांनी प्रार्थना केल्या आणि आम्हाला त्यामधून खूप उत्तेजन मिळतं. अर्थात मी हे सांगितलं की आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा जो आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये 259 सभासद आहेत. परंतु फक्त 5-6 जण या प्रार्थनेमध्ये सहभागी होत असतात. म्हणजे निश्चितच आपल्यापैकी अनेक जण सहभागी होऊ शकता. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 7 ते 7:30 फक्त अर्धा तास ही प्रार्थना असते आणि आपण जरूर यामध्ये सहभागी व्हावं. आणि प्रभू निश्चितच आमच्या प्रार्थनांना उत्तर देतो. आम्ही अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो. अनेक जण प्रार्थना विनंत्या पाठवतात. आम्ही प्रार्थना करतो आणि देव प्रार्थनांना उत्तर देत आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. प्रभूची आम्ही स्तुती करतो. गेल्या आठवड्यामध्ये वायनाड, केरळ या ठिकाणी अत्यंत दुःखद अशी घटना घडली. त्या ठिकाणी प्रचंड भूस्खलन, लँडस्लाईड झालं आणि हे रेकॉर्डिंग करण्याच्या अगोदर जेव्हा मी बातम्या पाहत होतो त्यावेळेस 200पेक्षाही अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि अतिशय दुःखदायक अशी घटना आहे. आपण केरळच्या आमच्या सर्व बंधू बहिणींसाठी प्रार्थना करूया. जे सर्व दुःखित कुटुंबीय आहेत, जे यामधून वाचलेले आहेत, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभूने त्यांचं सांत्वन करावं, त्यांना धीर द्यावा, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्यात आणि NDRF आणि इतर ज्या काही संघटना आहेत ज्या त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ती मदत लोकांना वेळेवर पोहोचावी आणि या पावसाच्या दिवसामध्ये सर्वांचं सहाय्य व्हावं, सर्व सुरक्षित राहावेत, यासाठी आपण आपल्या प्रार्थनांमध्ये आठवण ठेवूया. आमच्याकडे प्रार्थनेच्या अनेक विनंत्या येतात आणि त्यापैकी काही विनंत्या ह्या आरोग्यासाठी असतात. आमच्यामध्ये काही बंधू बहिणींच्या घरामध्ये काही जण अत्यंत दुर्धर रोगानं आजारी आहेत आणि त्यांना आपण प्रभूच्या दयासनासमोर उंच करूया. आम्ही प्रार्थना करत आहोत आणि प्रभू आमच्या प्रार्थनांना उत्तर देत आहे, हा आमचा अनुभव आहे. आणि आपण सुद्धा आपल्या विनंत्या आम्हाला पाठवा. आमच्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी व्हा आणि प्रभू अद्भुत रीतीनं आमच्या प्रार्थनांना उत्तर देतो, याचा अनुभव आपण सर्व घेऊया. लँगहॅम या संस्थेच्या माध्यमातून पवित्र शास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा याविषयीचं प्रशिक्षण आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देतो आणि त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. पुढच्या काही दिवसांमध्ये 2 ठिकाणी आम्ही या प्रशिक्षणाची माहिती देणार आहोत. दौंडमधील पास्टर्स फेलोशिपमध्ये या प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी आम्ही जाणार आहोत. त्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. त्याचप्रकारे पुण्याच्या युनायटेड थिओलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र, ज्या ठिकाणी मी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सेवा करत आहे, आणि या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रकारे पुण्यातील ज्यांना याविषयी माहिती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी आम्ही एक सेशन घेणार आहोत आणि त्यासाठी सुद्धा आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आपल्याला माहीत आहे 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि अनेक मंडळांमध्ये त्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. आपण प्रार्थना करूया की हा प्रत्येक कार्यक्रम वेगवेगळ्या मंडळांमध्ये जो होईल तो सर्व उपस्थितांसाठी अत्यंत आशीर्वादाचा होईल आणि कोणत्याही ठिकाणी केवळ कार्यक्रमासाठी कार्यक्रम होऊ नये, केवळ करमणूक असू नये, परंतु खरोखर देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी अनेकांनी एकत्र यावं. विशेषतः तरुणांनी देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करावा आणि आपलं जीवन प्रभूला समर्पित करावं, यासाठी आपण आपल्या प्रार्थनांमध्ये विशेष आठवण ठेवूया. 3 ऑगस्टला संपूर्ण जगामध्ये फ्रेंडशिप डे, मित्रत्वाचा दिवस हा साजरा केला जातो
आपल्याला माहिती आहे की कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डे ते साजरे करतात. रोज डे असतो आणि इतर अनेक प्रकारचे डे असतात. परंतु आपल्या भक्तीमध्ये आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करणार आहोत. त्यासाठी विशेष आपण काही केलेलं नाही, परंतु त्या विषयावर आपण लक्ष केंद्रित करूया. पवित्र शास्त्र मैत्रीविषयी काय सांगतं याविषयी आपण विचार करणार आहोत. आणि माझ्या मनामध्ये हा विचार होता की प्रभू येशू ख्रिस्तानं मैत्रीविषयी काय सांगितलं ते आपण पाहूया. आणि त्याच्या तयारीसाठी ज्यावेळेस मी पवित्र शास्त्र उघडलं त्यावेळेस ते नेमकं योहान कृत शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि त्यामध्ये जो शास्त्रभाग आहे 12 ते 17 तोच नेमका शास्त्रभाग माझ्यापुढे उघडला गेला. मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. ख्रिस्ती अंधश्रद्धा असू शकते, परंतु या बाबतीत देवाने माझं निश्चित मार्गदर्शन केलं असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून बरोबर तोच शास्त्रभाग मला शोधावा लागला नाही, पण मी शास्त्र उघडलं आणि तोच नेमका शास्त्रभाग माझ्यासमोर आला. आणि आज आपल्यासाठी हा शास्त्रभाग डॉक्टर रश्मी त्रिभुवन यांनी वाचला आहे. मी आज सिस्टर रश्मी त्रिभुवन म्हटलं नाही, परंतु डॉक्टर रश्मी त्रिभुवन म्हटलं, कारण गेल्याच आठवड्यामध्ये त्यांना ही डॉक्टरची जी पदवी आहे ती बँगलोर येथील कॉलेजच्या पदवीदान समारंभामध्ये त्यांना अतिशय सन्मानपूर्वक डॉक्टरेट बहाल करण्यात आली. आणि मला खूप आनंद वाटतो, अतिशय अभिमान वाटतो की रश्मी जी माझी विद्यार्थिनी होती UBSमध्ये त्यांनी BTH केलं, MDU केलं आणि सर्वात उत्तम मार्क त्यांना मिळाले, त्या यशस्वी झाल्या. आणि हा अभ्यास त्यांनी चालू ठेवला. जरी त्या दुबईमध्ये राहतात आणि जे काही काम त्या करत आहेत त्यामध्ये ते अतिशय व्यस्त असतात, परंतु त्यामधून सुद्धा देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी त्या वेळ काढतात. आणि ख्रिश्चन काउन्सिलिंग या विषयामध्ये त्यांनी त्यांचा डॉक्टरल स्टडी पूर्ण केलेला आहे आणि डॉक्टरची पदवी त्यांना मिळालेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज त्यांनी आपल्यासाठी शास्त्रभाग वाचलेला आहे, त्यांचा मी आभारी आहे. आपण डॉक्टर रश्मी त्रिभुवन यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि देवानं आपल्या गौरवासाठी येथून पुढे सुद्धा त्यांचा उपयोग करून घ्यावा, प्रभूची सेवा त्यांच्याकडून व्हावी, यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण ठेवूया. ज्यावेळेस मी UBSमध्ये सेवा करत होतो आणि विस्तार शिक्षण केंद्राचा मराठी विभागाचा प्रमुख म्हणून मी सेवा करत होतो, त्यावेळेस मी अनेकांना उत्तेजन दिलं. अनेकांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. काही जणांनी BTH पूर्ण केलं, काही जणांनी त्यापुढे जाऊन MDU पूर्ण केलं. परंतु कदाचित रश्मी ही एक व्यक्ती आहे की जिनं केवळ त्यावरच ती थांबली नाही, तिने डॉक्टरल स्टडीसुद्धा पूर्ण केला. अशा प्रकारे अभ्यासामध्ये ती पुढं जात आहे, त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आणि माझे सर्व विद्यार्थी जे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत त्यांना मी उत्तेजन देऊ इच्छितो की अभ्यास करणं थांबवू नका. ज्यावेळेस तुम्ही थिओलॉजीचा अभ्यास सुरू करता, बायबल कॉलेजमध्ये अभ्यास सुरू करता, त्यावेळेस ती सुरुवात असते, परंतु हा अभ्यास आपण वेगवेगळ्या माध्यमातून चालू ठेवा. हा अभ्यास आपण पुढेही करत राहा आणि आपल्या अभ्यासामधून आपण इतरांना सुद्धा आशीर्वादित करू शकता. मी आज सुद्धा अभ्यास करत आहे. जरी मी थिओलॉजीचा अभ्यास 1996 मध्ये पूर्ण केला तरीसुद्धा मी अद्यापही शिकत आहे. माझा अभ्यास चालू आहे आणि माझ्या अभ्यासामधून इतरांना मी प्रेरणा देतो, उत्तेजन देतो आणि प्रभू आशीर्वादित करत आहे. त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. पहा, मी स्वतःला पवित्र शास्त्राचा शिक्षक म्हणण्यापेक्षा मी स्वतःला विद्यार्थी समजतो. कारण मी शिकत आहे आणि प्रत्येकाची ही प्रवृत्ती असली पाहिजे की आम्हाला पवित्र शास्त्राचं विद्यार्थी व्हायचं आहे. आम्हाला पवित्र शास्त्रातून शिकत राहायचं आहे. आणि जसं आम्ही शिकत राहतो आमच्या जीवनामधून आम्ही इतरांना सुद्धा आशीर्वाद देतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी उत्तेजन देऊ इच्छितो, आपण पवित्र शास्त्राचे विद्यार्थी व्हा. आणि जर तुम्ही विद्यार्थी राहिला तर तुम्ही पुष्कळ काही शिकू शकाल. माझा हा विश्वास आहे की अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही देवाचं वचन शिकवत आहोत आणि अनेकांना देवाच्या वचनाचा लाभ होत आहे. आम्हाला पुष्कळ काय शिकायला मिळतं आणि अशा प्रकारची साक्ष आपल्यापैकी अनेक जण देतात आणि त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आपण यापूर्वी पेत्राचं पहिले पत्र हे संपवलेलं आहे आणि आम्हाला आता नवीन पुस्तकाला सुरुवात करायची आहे. ते कोणतं आहे हे अद्याप आम्ही ठरवलेलं नाही, परंतु कदाचित पुढच्या रविवारी
त्याविषयीची घोषणा करण्यात येईल आणि मग आपण आपल्या नवीन अभ्यासाला सुरुवात करूया. कृपा करून प्रार्थना करा की देवानं आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं. देवाच्या इच्छेप्रमाणेच आपण हा अभ्यास करावा ही माझी इच्छा आहे आणि म्हणून कृपा करून यासाठी प्रार्थना करा. आपण आपल्या शास्त्र भागाकडे वळूया. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 12 ते 17 ही वचनं आपण पाहिली आणि 12व्या वचनापासून आपण सुरुवात करूया. 12वं वचन वाचण्या अगोदर 15वा अध्याय काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो पहिल्या वचनामध्ये? मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. द्राक्षवेलाचं उदाहरण देऊन, द्राक्ष मळ्याचं उदाहरण देऊन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर बोलत आहे. मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. अशा प्रकारे तो स्वतःचा आणि शिष्यांचा काय संबंध आहे त्याविषयीचं वर्णन या ठिकाणी करतो. आणि मग तो मुद्दा पटवून दिल्यानंतर मग 12व्या वचनाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्त हे सांगतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी ही माझी आज्ञा आहे. या ठिकाणी प्रभू येशू हे म्हणत नाही की तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रीती करा, जेव्हा तुम्हाला ते सोयीस्कर असेल तेव्हा प्रीती करा. नाही, सर्वदा तुम्ही प्रीती करावी ही प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला आज्ञा आहे. काही वेळेस आम्हाला ते शक्य होत नाही, काही वेळेस आम्हाला ते कठीण वाटतं. त्यावेळेला सुद्धा प्रभूची आज्ञा आमच्यासाठी ही आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. आणि मग ती कशी करावी याविषयी बोलताना तो म्हणतो की मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. या प्रीतीचा जो दर्जा आहे तो अत्यंत उच्च ठिकाणी त्याने ठेवलेला आहे. सर्वसाधारण प्रीती नाही करायची. या जगामध्ये जसे लोक प्रीती करतात तशी प्रीती नाही. या जगामध्ये लोक एकमेकांवर प्रीती करतात पण त्यामध्ये पुष्कळचा स्वार्थ असतो. जोपर्यंत मला काही ते मिळत आहे तोपर्यंत मी प्रीती करेन. मला मिळायचं बंद झाल्यावर माझी प्रीती थंडावते आणि त्या प्रीतीची जागा कधी कधी द्वेषानं किंवा मत्सराने घेतली जाते. आणि अशा प्रकारचं चित्र आज आपल्याला जगामध्ये मिळतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? जसे मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. अत्यंत उच्च दर्जा या प्रीतीचा प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी ठेवला आहे. आणि ही प्रीती अर्थात कोणती प्रीती आहे तर ती अगापे प्रीती आहे. ही दैवी प्रीती आहे. देवापासून प्राप्त होणारी ही प्रीती आहे. पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 13व्या वचनामध्ये, आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. या प्रीतीविषयी तो बोलत असताना काय म्हणतो? आपल्या मित्राकरता प्राण देणारी अशी ही प्रीती आहे. मित्रांचे संबंध किती मौल्यवान आहेत याविषयी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की आपल्या मित्रासाठी प्राण देण्यासाठी सुद्धा एखादी व्यक्ती तयार होते. ती खरी प्रीती. आज जगामध्ये आम्हाला कोणती प्रीती आढळते? जर माझ्या म्हणण्याप्रमाणे होत नसेल, मला जर मिळत नसेल तर मी तुला सुद्धा जगू देणार नाही. अशा प्रकारे मित्रत्वाचं जे प्रेम आहे ते अत्यंत विकृत स्वरूपाचं आहे हे आम्हाला आज जगामध्ये पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये एका तरुण स्त्रीला मारण्यात आलं. एका मुलाबरोबर तिची मैत्री होती आणि त्या मुलाची इच्छा होती की हिनं माझ्याबरोबर लग्न करावं, परंतु ती त्यासाठी तयार नव्हती. तिनं विरोध केला आणि ज्यावेळेस त्याच्या हे लक्षात आलं की आता माझ्याबरोबर लग्न करणार नाही त्यावेळेस त्यानं तिला फसवून एका एकांत स्थळी नेलं आणि चाकून भोसकून तिला मारून टाकलं. आणि मग तिला मारून टाकल्यानंतर तो पळून गेला. कितीतरी दिवस तो बेपत्ता होता. त्याला धरण्यात आलं, पकडण्यात आलं आणि आज तो जेलमध्ये आहे. का त्याने हे केलं? त्याची इच्छा होती की त्याने आपल्यावर प्रेम करावं, आपल्यावर लग्न करावं, परंतु ज्यावेळेस त्याने ते नाकारलं त्यावेळेस तो ते सहन करू शकला नाही. किती भयंकर प्रकारचं हे प्रेमाचं चित्र आज आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतं. आणि अशा अनेक घटना घडत आहेत. एकतर्फी प्रेमामधून हल्ले केले जात आहेत, मुलींना विद्रूप केलं जात आहे, मुलींना त्रास दिला जात आहे, मुलींचा खून करण्यात येत आहे. पहा आज जगामध्ये
मित्र आणि प्रेम या गोष्टी किती स्वस्त झाल्यात नाही का? किती विकृत स्वरूपाचं हे चित्र आज आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतं. आणि या पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जे दाखवत आहे ते काय? आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. कोणती प्रीती मोठी आहे की जी आपल्या मित्राकरता आपला प्राण देते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ शब्द सांगितले का? नाही. त्याने केवळ अशा प्रकारे एखादी थिअरी सांगितली नाही, एखादा सिद्धांत नाही सांगितला. त्याने आपल्या स्वतःच्या जीवनामधून ते दाखवून दिलं. त्याने ज्या 12 शिष्यांना निवडलं होतं ते त्याचे मित्र होते. आणि आपल्या मित्रांसाठी, आपल्या शिष्यांसाठी स्वतःचा प्राण त्याने दिला. आपल्या जीवनामधून त्याने दाखवून दिलं खरी प्रीती काय असते. मित्राकरता प्राण द्यावा यापेक्षा मोठी प्रीती नाही असं विधान त्याने केलं, परंतु ते आपल्या जीवनामधून त्याने दाखवून दिलं. खरी प्रीती काय आहे, खरं मित्रत्वाचं नातं काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळतं. पुढे तो म्हणतो 14व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय तुम्ही माझे मित्र आहात. कधी? मी जे सांगतो तेव्हा ते करतात तेव्हा तुम्ही माझे मित्र आहात. आम्ही स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचे मित्र म्हणत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा मित्र आहे असं आम्ही म्हणत असतो. परंतु आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो का? जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्याचे मित्र आहोत. याचाच अर्थ असा आहे की जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळत नाही तर आम्ही स्वतःला त्याचे मित्र म्हणू शकत नाही. आम्हाला स्वतःविषयी वाटत असेल की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे मित्र आहोत, परंतु त्याची जी अट आहे ते आपण पूर्ण करत आहोत का? आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळत आहोत का? जर आम्ही आज्ञा पाळतो तर आम्ही येशूचे मित्र आहोत. तो आम्हाला मित्र म्हणतो. किती मोठा सन्मान तो आम्हाला देतो. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो 15व्या वचनामध्ये, मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. या मित्रत्वाच्या नात्याविषयी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त आणखीन काही उलगडा करतो. तो काय म्हणतो? पहिली गोष्ट, मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण दासाला माहीत नसतं धनी काय करतो. धन्याची जबाबदारी नाही की आपल्या दासाला सर्व सांगायचं. पण तो मित्र तो असतो की आपलं सर्व काही रहस्य तो प्रगट करतो. मित्रत्वाचं नातं इतकं सुंदर नातं आहे की त्या नात्यासमोर इथं सर्व नाती जणू काही कमी पडतात. आपल्याला माहीत आहे पुष्कळदा तरुण मुलं मुली आपल्या आईवडिलांना सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगत नाहीत. पण आपल्या मित्रांजवळ, आपल्या मैत्रिणीजवळ आपलं मन त्या मोकळं करतात. हे मित्रत्वाचं नातं आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? पिता जे मला सांगतो ते मी तुम्हाला कळवतो. प्रभू येशू ख्रिस्त केवळ स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगत नाही, पण तो आमचा स्वर्गीय पिता, आमचा परमेश्वर, आमचा निर्माणकर्ता, तो आमच्यासाठी काय सांगू इच्छितो ते प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला प्रगट करतो. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडून ऐकायला पाहिजे, कारण देवाची इच्छा आम्हाला त्यामधून समजते. देव आमच्याशी काय बोलू इच्छितो ते प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो. आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखा मित्र हवा आहे. तो आमचा उत्तम मित्र आहे, कारण तो कोणती गोष्ट लपवत नाही. पुष्कळदा आपल्याला हे पाहायला मिळते की मित्र सुद्धा काही गोष्टी लपवतात, आपल्याला काही गोष्टी सांगत नाहीत. काही गोष्टी अत्यंत गुप्त असतात, त्या कुणाला सांगत नाहीत. पण तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पिता जे मला सांगतो ते मी सर्व तुम्हाला सांगतो. पहा, इतकं त्याचं आमच्यावर प्रेम आहे. तो जेव्हा आम्हाला मित्र म्हणतो तेव्हा तो आमचा फार मोठा सन्मान करतो. आम्हाला फार मोठा अधिकार प्राप्त होतो. पण देवाच्या गोष्टी तो आमच्या समोर प्रगट करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त यासाठीच या जगात आला की देव कोण आहे ते त्यानं जगाला प्रगट करावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला देवाची ओळख होते. देव आमचा पिता आहे याची ओळख प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला होते. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो. तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त तुमचा मित्र झाला आहे का? तुम्ही चर्चला जाण्यामुळे तो मित्र होणार नाही. तुम्ही बाप्तिस्मा घेतल्यामुळे तो मित्र होणार नाही. तुम्ही ख्रिस्ती घरात जन्मला म्हणून मित्र होणार नाही. या बाहेरच्या गोष्टी केल्यामुळं तो मित्र होत नाही.
परंतु ज्यावेळेस आम्ही त्याचं आज्ञापालन करतो, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आम्ही त्याला प्रभू आणि धनी म्हणून स्वीकारतो, आपला तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस तो आमचा मित्र होतो. आणि मग त्या मैत्रीमध्ये वाढ होत जाते. त्या मैत्रीमध्ये आम्ही पुढे आणि पुढे जातो. आणि या नात्यांसंबंधी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो 16व्या वचनामध्ये, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पिताजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. पहा, प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला मित्र म्हटलेले आहे. आणि ह्या मित्राबरोबर त्याचे संबंध कसे आहेत? तो म्हणतो की तुम्ही मला निवडलं नाही. आम्ही त्याला मित्र म्हणून नाही निवडलं, आधी त्याने आम्हाला निवडलंय. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की मी देवासाठी हे केलं, मी देवासाठी ते केलं, मी देवाची सेवा करतो, मी देवासाठी ते करतो. आम्ही नाही काय करत. सुरुवात त्यानं केलेलं आहे. त्यानं आमच्यावर प्रीती केली, त्याने आम्हाला पापाच्या बंधनामधून सोडवलं. ज्यावेळेस इस्रायल लोकांची मिस्र देशातून सुटका झाली, इस्रायल लोकांनी देवाला नव्हतं निवडलं, देवानं त्यांना निवडलं, त्यांची सुटका केली. आणि नंतर त्यांना समजलं की हा देव कोण आहे, हा देव इतका महान आहे, इतका थोर आहे. त्याची भक्ती ते करायला लागले. आमच्या जीवनामध्ये सुद्धा तेच आहे. आम्ही नाही देवाला निवडलं, देवानं आमच्यावर दया केली, आमच्यावर कृपा केली. पापाच्या बंधनामध्ये आम्ही अडकलो होतो, पापाच्या दलदलीमध्ये आमचा नाश होत होता, पण तो देव आमच्याकडे आला. त्याने आमचा हात आपल्या हातात घेतला आणि आम्हाला बाहेर काढलं, आणि त्यानं आम्हाला आपलं मित्र केलं. पहा, आम्ही किती पापी असलो तरीसुद्धा देव म्हणतो की तू माझा मित्र होऊ शकतोस. ज्यावेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही देवाचे मित्र होतो, आम्ही येशू ख्रिस्ताचे मित्र होतो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो. आपण हे केलं आहे का? जर हे केलं असेल तर त्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये आपण वाढत आहोत का? कारण प्रभू येशू ख्रिस्त पुढे काय म्हणतो? तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. त्याने आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. काय जबाबदारी दिली आहे? यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावं. आम्ही फळ देणारे ख्रिस्ती असावे, आम्ही फळ देणारे मित्र असावे, आम्ही फळ देणारे शिष्य असावे, अशी येशू ख्रिस्ताची आमच्यासाठी योजना आहे, इच्छा आहे. आणि फळ कसं? तुमचं फळ टिकावं, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पिताजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावं. पहा, येशू ख्रिस्ताचा मित्र होण्यामध्ये इतके सारे आशीर्वाद आहेत. ज्यावेळेस आम्ही येशूचे मित्र होतो त्यावेळेस आम्ही फळ द्यायला सुरुवात करतो. कारण देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो आणि वस्ती करतो, आणि पवित्र आत्माचं फळ आमच्या जीवनामधून इतरांना दिसायला लागतं. आम्ही फळ देणारे ख्रिस्ती होतो. आणि हे फळ तात्पुरतं नसतं, हे फळ नाश पावणारं नसतं, पण हे फळ टिकणारं असतं. आणि जेव्हा अशा प्रकारचे नातेसंबंध तयार होतात, आम्ही देवाचे मित्र होतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते पिता तुम्हाला देईल. जेव्हा या मैत्रीच्या नात्यामध्ये आपण वाढत जातो ना, आम्ही आज्ञापालन करायला शिकतो, त्यावेळेस आम्हाला हा अनुभव येतो की आम्ही प्रभूजवळ काही मागितलं तर तो आम्हाला देतो. आमची पात्रता आहे म्हणून नाही, पण आम्ही आता देवाचे मित्र झालो आहोत. आणि हा मोठा सन्मान, हा मोठा बहुमान, हा मोठा अधिकार देवापासून आम्हाला प्राप्त होतो, कारण आम्ही देवाचे मित्र आहोत. देवाचे मित्र या नात्यानं अशा प्रकारचा अनुभव आपण घेत आहात का? देवाची इच्छा आहे की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळावं. आम्ही येशूच्या नावानं पित्याजवळ जे काही मागतो ते आम्हाला मिळावं, ही देवाची इच्छा आहे. आज आपला हा अनुभव आहे का? आणि मग शेवटली गोष्ट, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला या आज्ञा करतो. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत त्याचा हेतू हा आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. सर्वप्रथम आम्ही देवावर प्रीती करायला शिकतो, कारण देवानं आमच्यावर प्रीती केली आहे, आणि मग ही प्रीती आमच्यामधून इतरांपर्यंत जाते. आम्ही एकमेकांवर प्रीती करायला सुरुवात करतो, आणि ज्यावेळेस आम्ही एकमेकांवर प्रीती करतो त्यावेळेस जग ते पाहतं, आणि मग त्यांची खात्री पडते की आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, आम्ही देवाचे मित्र आहोत. हे जगाला जर कळायचं असेल तर त्यासाठी आम्हाला एकमेकांवर प्रीती करावं लागेल.
ज्यावेळेस आम्ही एकमेकांवर प्रीती करतो त्यावेळेस आम्ही जगाला हे दाखवतो की आम्ही देवाचे मित्र आहोत, आम्ही ख्रिस्ताचे मित्र आहोत, आम्ही देवाची मुलं आहोत, आम्ही देवाचे शिष्य आहोत, आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. आम्ही किती चांगली गाणी गायली, आम्ही किती चांगला संदेश दिला, आम्ही किती चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या, आम्ही किती देवाला दान दिलं, त्यामधून जगाला हे कळणार नाही की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, आम्ही येशूचे मित्र आहोत. हे नाही त्यांना समजणार. परंतु ज्यावेळी आम्ही एकमेकांवर प्रीती करतो त्यावेळेस जगाला याची खात्री पटेल की आम्ही येशूचे मित्र आहोत. आज ख्रिस्ती मंडळीसमोर, आज आम्हा सर्वांच्या समोर हे आव्हान आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करतो का? आज सर्व मंडळांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? भांडण आहेत, हेवे दावे आहेत, कोर्ट केसेस आहेत. भयंकर अशा प्रकारचं चित्र आज सर्व मंडळांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आज आम्हा सर्वांसमोर आव्हान हे आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. ज्यावेळेस आम्ही एकमेकांवर प्रीती करू त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचे मित्र आहोत हे जगाला प्रगट होईल आणि लोक ख्रिस्ताकडे आकर्षित होतील. आम्हाला देवाचे मित्र होण्यासाठी देवानं सहाय्य करावं, कृपा पुरवावी. आम्ही एकमेकांचे मित्र व्हावं आणि त्यामधून आम्ही इतरांना ख्रिस्ताचे मित्र होण्यासाठी प्रेरणा द्यावी, प्रोत्साहन द्यावं, उत्तेजन द्यावं. यासाठी देव आम्हा सर्वांचं सहाय्य करो. हॅपी फ्रेंडशिप डे टू इच वन ऑफ यू. गॉड ब्लेस यू. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू आज आम्हाला सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू, जे काही सत्य तू आम्हाला प्रगट केलं आहेस, तुझी इच्छा तू आम्हाला सांगितली आहेस प्रभू, त्यावर आम्ही अधिक मनन करावं, विचार करावा. आणि प्रभू, आमचं तुझ्याबरोबरचं नातं काय आहे हे आम्ही तपासून पाहावं. यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर प्रभू. आम्ही तुझे मित्र व्हावं आणि त्या मैत्रीमध्ये आम्ही वाढत जावं आणि ही मैत्री आम्ही जगाला प्रगट करावी. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत प्रभू, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत त्यांना सांभाळलंस, त्यांना आशीर्वादित केलंस, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं येथून पुढील आयुष्य तो अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्या प्रत्येकांच्या जीवनाद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तो आम्हा सर्वांना सांभाळ, आमचं संरक्षण कर, आमची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी आराधना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी आम्हा सर्वांना तू पुन्हा एकदा एकत्र आण, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन.
प्रियजन हो, आजची उपासना आशीर्वादाची ठरली. प्रभूने विशेष आशीर्वाद दिला. ही उपासनेची लिंक तुम्ही आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना पाठवताय ना? पुढचा रविवार आपण स्वातंत्र्य दिन विशेष असा साजरा करणार आहोत. आपल्याकडे स्वातंत्र्य दिनाची काही विशेष गाणी असतील, काही साक्ष असेल, काही कविता असतील किंवा काही चित्र असतील तर आमच्याकडे जरूर पाठवा. आपण त्यांचा या विशेष उपासनेमध्ये उपयोग करूया. हो, मात्र तुमच्याकडे फक्त 3 दिवस आहेत. बुधवारपर्यंत तुम्ही आम्हालाही पाठवायचे. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.